आपल्याला 45,000 रुपये 5 एकरच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल 1,500 आणि आपण नटताव कशाला? ते 2,000चा मेसेज आला का मोदीचा, त्यालाच नटताव. पण आपल्याकडून घेतलेत किती, नुकसान किती झालंय? 45,000चं. कांदा आहे का तुमच्या भागात? कांदा काय परिस्थिती आहे कांद्याची आता? मागच्या 2 दिवसापूर्वी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं सांगितलं की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. मागच्या 10-12 वर्षापासून आपण तीच ऐकतो. झालं का उत्पन्न दुप्पट? उत्पन्न दुप्पट झालं नाही बांधवांनो, पण आपल्या खर्चात किती वाढ झाली, उत्पादन खर्चात किती वाढ झाली याचा आपण हिशोब केला पाहिजे. आपण कधी हिशोब करत नाही. एकरी 10-15 हजार रुपये कांद्याला खर्च येतो 10 वर्षापूर्वी. आज 1 एकर कांदा करायचं म्हणजे 50-60 हजार रुपये खर्च आहे. किती पट खर्च वाढला? 5 पट खर्च वाढला. कांद्याचे भाव वाढले का त्या प्रमाणात? नाहीत वाढले. उलट या भाजप सरकारच्या धोरणामुळं कांद्यावर निर्यात बंदी लावायची, निर्यात बंदी उठवली तर निर्यात शुल्क लावायचं आणि कांद्याचे भाव पाडायचे. मला विचारायचंय, कांदा ही काय जीवनावश्यक वस्तू आहे का? नाही. माणूस कांदा नाही खाला तर माणूस मरतोय का? कुठं नाही मरत. जीवनावश्यक गोष्ट नाही ती. मग आमचा शेतकरी जो दिवस रात्र कष्ट करतो, दिवसाची लाईट नसते, रात्रीची लाईट असते, फवारणी करतो, कष्ट करतो, हजारो रुपये त्यात घालतो, काहीतरी 2 पैसे उत्पन्न मिळावं घालत असेल ना. मग तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव दे, शेतकऱ्याला मदत करायचं तर लांबच, पण शेतकऱ्याच्या मालावर निर्बंध घालून त्यांना कुठेतरी निर्यात बंदी घालायची, निर्यात शुल्क लावायचं, हे सगळे निर्बंध अटी शर्ती कुणावर? शेतकऱ्यावरच. अदानीवर अंबानीवर का घालत नव्हतं तुम्ही? आपलं 99 रुपयाचा मोबाईल तरी त्याला 350 रुपये झालेलं, त्याच्यावर काय घालत नव्हतं तुम्ही? नाही ना, तुम्हाला एवढं करायचं नाही म्हणून झालं का नाही 350 रुपये? मग शेतकऱ्याच्याच मुळावर काय येतात तुम्ही, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. तुम्ही आता 10-26 पोत घेतले कुणी? 10-26 किती रुपयाला झालंय? तुम्ही महागावर 21 रुपयाला झालंय. 421 रुपयाचं 10-26 पोत 21वर कधी गेलं कळालं का तुम्हाला कुणाला? आणि उत्पन्न दुप्पट करतो म्हणजे उत्पन्न दुप्पट नाही बांधवांनी केलं, त्यांनी उत्पादन खर्चात 3 पट 4 पट 5 पट वाढ केली. त्यामुळं आपण विचार केला पाहिजे की आपण मतदान करताना, मला एवढीच विनंती करायची सगळ्यांना, मी जास्त वेळ बोलणार नाही. आपण ज्यावेळेस मतदान केंद्रात जाऊ त्यावेळेस जात बघून, धर्म बघून, पक्ष बघून मतदान करू नका. आपण शेतकरी आहे. आपल्या शेतकऱ्याला आपल्या उत्पन्नामध्ये आपण